माझी एक एकांकिका होती पुरुषोत्तम करंडकमध्ये. त्या एकांकिकेत नमस्कार करताना मी माझ्या वडिलांकडे बघते. तर प्रमुख पाहुणे होते शरद तळवलकर आणि त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता की ते तिने बघितलेलं माझ्या लक्षात आहे आणि मला खूप भारी वाटलं होतं की अरे आपलं काम इतकं कोणीतरी लक्षात ठेवलं. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी चित्रगौरव पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे एव्हरग्रीन सोनाली कुलकर्णी. हाय ताई. हाय. कशी आहेस? बेस्ट. मस्त वाटतं तुला भेटून. ॲज युजल तुला पाहिल्यानंतर एक अशी छान एक पॉझिटिव्हिटी येते, अशी छान वाईब येते आणि तू मगाशी आलीस तेव्हाच माझं लक्ष गेलं, ते कानातल्यांकडे माझं पहिलं लक्ष गेलं. असे हायलाईट होत आहेत मस्तपैकी. थँक्यू. येस, खूप मस्त दिसतेस. पण मला सांग, जर का रेड कार्पेटवरती तुला एक असा चान्स दिला की कॅज्युअल लुक तुला ज्याच्यामध्ये मस्त वाटेल असं छान एकदम त्या लुकमध्ये ये, तर तुला कोणत्या लुकमध्ये यायला आवडेल? मला नेहमीच छान वाटतं ते. नाही म्हणजे असं म्हणून असं कम्फी लुक असा असतो ना आपला, शर्ट किंवा काही असं, तसं तुझ्यासाठी काय असं मोस्ट कम्फर्टेबल? जिम वेअर, ॲथलीजर. आणि येस, झी चित्रगौरव, कमिंग बॅक टू द पॉईंट की झी चित्रगौरव आहे आणि रेड कार्पेटवरती येणं हे प्रत्येकासाठी खूप खास असतं. मला तुझ्याकडूनच ऐकायचं आहे की रेड कार्पेटच्या तुझ्या काय काय आठवणी आहेत? पहिलं रेड कार्पेट आठवतं तुला? हो, खूप आठवतं आहे. अनेक रेड कार्पेट्स आठवतात. मी भारताला खूप ठिकाणी रिप्रेझेंट केलं आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये. प्रत्येक वेळेस ना कोणताही पुरस्कार मिळणं हे कलाकारासाठी खूप खास असतं, पण त्याहून जास्त खास असतं जेव्हा तो पहिल्यांदा मिळतो. तुला पहिला आयुष्यात मिळालेला पुरस्कार कोणता होता किंवा पहिली कौतुकाची थाप इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मिळालेली? मला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता मुक्ता या सिनेमासाठी. तो आज सांगणं खूप महत्त्वाचं आहे कारण मुक्ताचे दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना आज जीवन गौरव मिळणार आहे. आणि पहिली कौतुकाची थाप कोणाकडून मिळालेली? शरद तळवलकर सर. माझी एक एकांकिका होती पुरुषोत्तम करंडकमध्ये. त्या एकांकिकेत नमस्कार करताना मी माझ्या वडिलांकडे बघते. तर प्रमुख पाहुणे होते शरद तळवलकर आणि त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता की ते तिने बघितलेलं माझ्या लक्षात आहे आणि मला खूप भारी वाटलं होतं की अरे आपलं काम इतकं कोणीतरी लक्षात ठेवलं. आणि कलाकारांचं आयुष्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं की किती धावपळीचं असतं. सो मला जाता जाता एक छान विचारायचं आहे की तो जो एक पर्सनल लाईफचा आणि कामाचा हा एक जो बॅलन्स असतो ना मधला, तो कसा साधतेस? प्रयत्न करते. साधता नाही येत पण छान व्यायाम करते, योग्य खाते आणि आवडत्या माणसांबरोबर राहते. थँक्यू सो मच. आणि आता आतमध्ये जायची घाई आहे कारण आता शो चालू होतोय. सो येस, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.